यवतमाळचे वैभव आर.बी. मल्लस उर्फ राजू पटेल यांना विश्वशांतीदूत बाबा आमटे शांतिभूषण पुरस्कार प्राप्त झाला. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यवतमाळचे वैभव आर.बी. मल्लस उर्फ राजू पटेल मल्लस यांचा जन्म 1 मे 1965 रोजी यवतमाळ जिल्ह्यातील कामटवाडा तालुका दारव्हा या छोट्याशा गावी झाला. राजू पटेल हे अमेरिकन मराठी मिशन अहमदनगर या जागतिक कीर्तीच्या संस्थेत मागील 27 वर्षांपासून समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. आंतरभारतीय शिक्षण संशोधन मंडळाचे 17 वर्षांपासून सचिव म्हणून ते काम पाहत आहेत. त्यांनी अनेक साहित्य संमेलने, महोत्सव, अल्पसंख्याक महोत्सव, पर्यटन महोत्सव, वन महोत्सव, ग्रामविकास महोत्सव आंतरभारतीद्वारा आयोजन करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. आजपर्यंत त्यांनी महाराष्ट्र शासन आणि भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने अनेकांना यात्रेसाठी उद्युक्त करून यात्रा पर्यटन सुद्धा पूर्ण केले. अहमदनगर ते काशी, मथुरा, त्रिवेणी संगम, बुद्धगया, जगन्नाथपुरी, गंगासागर, डेहराडून, हरिद्वार, गुरुद्वारा येथील दर्शन करून लाखो पर्यटकांना त्यांनी मार्गदर्शक म्हणून मदत केली आहे. ते उत्तम टूर्स ऑपरेटर आहेत. राजू पटेल यांनी टूर्स ऑपरेटरची संकल्पना शासनासमोर पहिल्यांदा प्रकट केली. त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासन गोंदिया जिल्हा पर्यटन महोत्सवात पर्यटन भूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर त्यांना पर्यटन भूषण ही पदवीसुद्धा बहाल करण्यात आली. हे पद अनिलजी देशमुख पालकमंत्री, यशवंत गेडाम जिल्हाधिकारी गोंदिया, तत्कालीन माजी केंद्रीय मंत्री भारत सरकार प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते हे पद देण्यात आलं. सोबतच बुद्धिस्ट टुरिझम भारत सरकार व महाराष्ट्र सरकारने सुरू करावे अशी संकल्पना मंत्री रामदास आठवले यांच्याकडे त्यांनी मांडली. बुद्धिस्ट टुरिझम विकास निधी व फेस्टिवल शासनाने सेवाभावी संस्थेला द्यावे असं मत शासन दरबारी सुद्धा त्यांनी मांडलं. त्याची शासनाने नोंद घ्यावी यासाठी त्यांनी सचिव पातळीवर आणि मंत्री महोदयांकडे सातत्याने पत्रव्यवहार केला. त्याचबरोबर प्रत्यक्ष भेटून सूचनाही दिल्या. याचे संकल्पक उमाजी बिसेन आणि राजू पटेल हे दोघे आहेत. त्यांनी ही संकल्पना मांडून शासनाला बुद्धिस्ट टुरिझम विषयी कळवले. राजू पटेल हे लोकशासन आंदोलनाचे विदर्भाचे नेते म्हणूनही ओळखले जातात. लाखो भूमिहीनांना, शेतमजुरांना घरकुल मिळवून देणं, त्याचबरोबर दारिद्र्य रेषेखाली नाव समाविष्ट करणं, माजी न्यायमूर्ती B.G. कोळसे पाटील व न्यायमूर्ती P.B. सावंत सर्वोच्च न्यायालय यांच्या नेतृत्वात त्यांनी आंदोलनाचं नेतृत्व करून असंख्य आंदोलने केली. स्वतः पर्यटन भूषण आहेतच. पर्यटन भूषणाबरोबरच 2010ला त्यांना समाजभूषण या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या सहकार्याने यवतमाळ, सांगली, कोल्हापूर, सातारा, गडहिंग्लज, सिंधुदुर्ग, भंडारा, गोंदिया, अहमदनगर, पुणे या जिल्ह्यात आंतरभारतीय शिक्षण संशोधन मंडळाद्वारे महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाद्वारा महोत्सव समन्वयक म्हणून सुद्धा ते काम करत आहेत. संत रोहिदास बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने निवासी आश्रमशाळेचे संचालक म्हणून त्यांनी 500 गोरगरीब, अनाथ, अपंग मुलांना मोफत भोजन सुविधासुद्धा याआधी उपलब्ध करून दिली आहे. राष्ट्रीय सैनिक संस्था दिल्ली कर्नल तेजेंद्र पालसिंह त्यागी यांच्या नेतृत्वात सैनिकांसाठी संघटन उभे करून ते तिथे राज्य समन्वयक म्हणूनही काम बघतायत. हजारो तरुणांना देशभक्त पुरस्काराने राजू पटेल यांनी सन्मानित केलंय. महाराष्ट्र राज्य पर्यटन कला व सांस्कृतिक महोत्सव समितीमध्ये 2021 पासून सचिव या पदावर ते कार्यरत आहेत. मागील 35 वर्षांपासून मंत्रालयामध्ये गोरगरिबांची कामं ते सातत्याने करत असतात. माजी मंत्री रामभाऊ गुंडिले यांच्यासोबत राज्यभर लोकांची सेवा करीत ते फिरत असतात. त्यासोबतच अमेरिकन मराठी मिशनचे संचालक डॉक्टर D.G. भांबळ यांच्यासोबत सुद्धा ते कार्यरत असतात. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना इंडिया इस्लामिक कल्चरल सेंटर, लोधी रोड, नवी दिल्ली येथे बाबा आमटे शांती भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
या कार्यक्रमामध्ये मान्यवर पाहुणे म्हणून अजय भट्ट, डिफेन्स व पर्यटन मंत्री भारत सरकार, जॉन बिर्लाजी, अल्पसंख्याक मंत्री भारत सरकार, श्याम जाजूजी, माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष भाजप, रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार, जयप्रकाश, माजी महापौर दिल्ली, डॉक्टर S.N. पठाण, माजी कुलगुरू, कोऑर्डिनेटर वर्ल्ड पीस सेंटर आदी मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.